त्या केळी. तर शेतकरी मित्रांनो, केळीची बाग एक नंबर आहे. कारण की आपण गेल्या वर्षी याच दिवसात केळी लावल्या होत्या. तर आता याच दिवसात ह्या केळी आपल्या संपूर्ण वेण झालेली आहे आणि या केळीचं माल पण पकत आहे. या केळं खायला. पण शेतकरी मित्रांनो, सध्या कच्चे येतं, पिकल्यावर खायल्या. आता पहा तुम्ही कसे आपल्या केळीचे घड आहेत, कसा माल आहे. पण शेतकरी मित्रांनो, केळी जर लावायची असल्या तुम्हाला तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. केळीची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, या केळीची पुन्हा एक वैशिष्ट्य गोष्ट म्हणजे की या केळीला पाणी खूप लागते. तुम्ही कोणत्या केळी लावा, कोणत्या रानात लावा, पाण्याची सोय असेल तरच लावा. तर शेतकरी मित्रांनो, यानंतर आम्ही उन्हाळ्यातच कापूस लावला होता. त्या कापसाला खत पण टाकायचं आहे. आता या केळीतून जाऊन केळी त्याच्यामुळे आलतो की जे काही कुत्रे असतात ते खड्डे करतील, हे करतील, त्यामुळे पाहतो. पहा आता हे घड कशी क्वालिटी आहे आपल्या केळीची. आता हे घड अजून 10 ते 15 दिवसात कापायला येऊ शकतो. हे पहा, ही अशी क्वालिटी आपल्या केळीची. प्रत्येक केळीच्या म्हणजे की एका झाडाला 10 ते 15 फण्या आपण फुलेल्या आहेत. कारण की 10च्या वरच पाहिजेत. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, हे खत घालायला सुरू केलेलं आहे कापसाला. खत आता घालणं झालेलं आहे. कारण की खत पूर्ण घालणं तुम्हाला दाखवणे योग्य नाही. तुमचा वेळ वाया घालणं. कारण की तुमचा वेळ, माझा वेळ जसा महत्त्वाचा आहे तसा तुमचा वेळ पण महत्त्वाचा आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, कापसाचं जे काही खत आहे ते संपूर्ण घालून झाल्यानंतर आम्ही डबल पुंजाई टाकायला गेलो. ते पण हळदीतले पुंजाई टाकणं खूप अवघड जाऊ लागलं. कारण की त्याला माती खूप होती आणि पाऊस काय पडला नाही. पण आज देवाने कोणी पाऊस धाडला काय माहीत. सकाळी पेरतेव्हा पक्षी माहीत होता. ज्या शेतकऱ्यांनी पेरले होते त्यांच्या धानाला लगेच पाणी मिळाले आणि शेतकरी बी आनंदित आहेत. आणि हे पाऊस पडून शेतकऱ्यांची जी काही भिजवण्याची किंवा जे काही पिकाची तहान होती ती पण भागणार आहे. तर हा पाऊस कुठपर्यंत हे कमेंटमध्ये सांगा. आणि हा पाऊस तुम्हाला झाला का नाही हे पण सांगा. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे हे आज